नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण नरे तुम्हा सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठे अपडेट बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, झेडपी रिझल्टबाबत महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। प्लसमध्ये मित्रांनो, तुमच्या वेळापत्राबाबतही मी तुम्हाला छोटी ठिकाणी गायडन्स करणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे। तर अपडेट असे विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर ठिकाणी 5 पदांच्या ठिकाणी रिझल्ट जाहीर झाले, म्हणजे 5 संवर्गासाठी ठिकाणी रिझल्ट जाहीर झालेले आहेत। आता मित्रांनो, उरलेले जे काही संवर्ग आहे त्यांचा रिझल्ट कधी लागेल हा प्रश्न तुम्हाला पडला आहे। त्यांचा रिझल्ट मित्रांनो आजपासून लागायला सुरू होणार आहे। बघा, आजपासून मित्रांनो झेडपी रिझल्ट खालीलप्रमाणे लागतील। आता कोणकोणते रिझल्ट लागतील तर बघा मित्रांनो, पहिल्या ठिकाणी पद असणारे स्टेनोग्राफर, दुसरे मित्रांनो कनिष्ठ लेखालिपिक, तिसरे मित्रांनो कनिष्ठ लेखाधिकारी, नंतर चौथं असणार आहे कनिष्ठ अभियंता, नंतर बघा मित्रांनो वायरमन, नंतर फिटर, नंतर मित्रांनो 7वा ज्युनियर मेकॅनिक, नंतर 8वा मित्रांनो मेकॅनिक आणि विद्यार्थी त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर ज्यू ड्राफ्ट्समन, 10वा मित्रांनो विस्तार अधिकारी शिक्षण, 11वा मित्रांनो प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 12वा पद मित्रांनो विस्तार अधिकारी पंचायत। या पदांचा मित्रांनो आता रिझल्ट देखील लागणार आहे स्टेप बाय स्टेप। आता यामध्ये मित्रांनो काय होईल, काही वेळेस मित्रांनो अडकीने हा जो काही क्रम तुम्हाला दिला आहे यामध्ये मित्रांनो खाल्यावर अडकीने होऊ शकतो, म्हणजेच कदाचित मित्रांनो अगोदर हा रिझल्ट लागू शकतो, नंतर हा लागू शकतो, असे होऊ शकतो। पण मित्रांनो सिरियल वाईज असा ठिकाणी रिझल्ट जाहीर झाला पाहिजे, आणि जर नाही झाला तर विद्यार्थी तुम्ही काळजी करू नका। पण विद्यार्थ्यांनो आजपासून तुमच्या ठिकाणी सर्व हे रिझल्ट जाहीर व्हायला सुरुवात होईल। पहिलं पद आहे स्टेनोग्राफर, दुसरे कनिष्ठ लेखालिपिक, कनिष्ठ लेखाधिकारी, नंतर कनिष्ठ अभियंता, वायरमन, फिटर, ज्युनियर मेकॅनिक, ज्यू ड्राफ्ट्समन, विस्तार अधिकारी शिक्षण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी पंचायत। या पदांचा मित्रांनो रिझल्ट आता जाहीर होणार आहे। म्हणून तुम्ही मित्रांनो वेबसाईटला चेक करत राहा तुमचा रिझल्ट ठिकाणी कधी जाहीर होणार आहे। आणि जर विद्यार्थ्यांनो लवकरात लवकर जर रिझल्ट ठिकाणी जाहीर झाला, म्हणजे आजपासून तुमच्या ठिकाणी हे रिझल्ट जाहीर व्हायला सुरुवात होतील। आणि मित्रांनो येत्या शनिवारपर्यंत किंवा शुक्रवारपर्यंत तुमचे हे रिझल्ट मित्रांनो प्रसिद्ध केले जाऊ शकतात। आता विद्यार्थ्यांनो हे रिझल्ट तुम्हाला चेक करायचे आहे, तर वेबसाईटला चेक करायचे म्हणजे मित्रांनो तुम्हाला काय तर प्रत्येक वेळेस तुम्ही वेबसाईटला भेट द्या असं नाही आहे। विद्यार्थ्यांनो फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ज्यावेळेस रिझल्ट जाहीर होईल त्यावेळेस मी तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट प्रोव्हाइड करणार आहे, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही जॉईन झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला मी रिझल्टबाबत सर्व अपडेट प्रोव्हाइड करणार आहे। ज्या पदांचा रिझल्ट जाहीर होईल त्या पदांची लिंक तुम्हाला मी डायरेक्ट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करेल, किंवा डायरेक्ट PDF प्रोव्हाइड करून देणार आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता। जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, त्या लिंकला सर्वांनी क्लिक करा, फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट PDF प्रोव्हाइड केली जाईल, किंवा ठिकाणी रिझल्ट चेक करण्याची लिंक ही प्रोव्हाइड केली जाईल। म्हणून सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे। त्या ठिकाणी तुम्हाला स्टडी मटेरियल PDF मटेरियल फ्रीमध्ये मिळत असतं, सर्व न्यूजही फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात असतात। म्हणून सर्वांनी जॉईन व्हायचे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर विद्यार्थ्यांनो आता झाला मुद्दा रिझल्टबाबत, आता वेळापत्राबाबत अपडेट बघूया। तर मित्रांनो तुमचं जे वेळापत्र आहे हे वेळापत्र मित्रांनो जानेवारीच्या एंडिंगला येणार होतं, पण विद्यार्थ्यांनो आता 24 तारखेची म्हणजे मित्रांनो उद्याची वाट बघूया। आता विद्यार्थ्यांनो उद्या जर तुमच्या ठिकाणी वेळापत्र आलं तर चांगलं आहे, कारण विद्यार्थ्यांनो उद्या तुमच्या ठिकाणी वेळापत्र येण्याचे चान्सेस होते असं त्यांनी सांगितलं होतं। आता मित्रांनो 24 तारखेला जर तुमचं वेळापत्र आलं तर मित्रांनो तुमची एक्झाम फेब्रुवारीमध्ये होईल, आणि जर नाही आलं तर तुम्हाला काय करायचं आहे, जे काही मित्रांनो मंत्री महोदय आहे त्यांना तुम्हाला कॉल करून विचारणा करायची की वेळापत्र कधी येईल, एक्झाम कधी होईल। आता विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, आचारसंहिता लागणार आहे, वेळापत्र तुमचं या महिन्याच्या एंडिंगला आलंच पाहिजे। या महिन्याच्या एंडिंगला तुमचं वेळापत्र आलं तर एक्झाम मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये होऊ शकते, आणि जर ह्या महिन्याच्या एंडिंगला तुमचं वेळापत्र आलं नाही तर फेब्रुवारीमध्ये तुमची एक्झाम होणार नाही, आणि मग मित्रांनो आचारसंहिता लागेल, आणि आचारसंहितेच्या दरम्यान तुमची एक्झाम होते पण मित्रांनो एक्झाम घेतली जाणार नाही। कारण मित्रांनो कारण सांगितलं जाईल की आचारसंहिता लागलेली म्हणून एक्झाम होत नाही, आचारसंहिता लागलेली म्हणून मनुष्यबळ नाही आहे, असं तुम्हाला भरपूर कारण सांगितलं जाईल, आणि आचारसंहितेच्या दरम्यान तुमची एक्झाम होणार नाही। म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की एक्झाम झाली पाहिजे तर तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे की वेळापत्र ह्या महिन्याच्या एंडिंगला आलंच पाहिजे, आणि फेब्रुवारीमध्ये तुमची एक्झाम झालीच पाहिजे, नाहीतर तुमची एक्झाम होणं या ठिकाणी कठीण होऊन जाईल। ठीक आहे, तर तुम्हाला मी सविस्तर माहिती प्रोव्हाइड केली आहे की आता विद्यार्थ्यांना तुम्हाला काय करायचे, कॉल करायचे, ट्विट करायचे, ईमेल करायचे, विचारणा करायची की सर आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक पदाचं वेळापत्र कधी येईल, सर एक्झाम कधी कंडक्ट केली जाईल, सर हॉल तिकीट कधी देईल, असे प्रश्न विचारा, जेणेकरून मित्रांनो त्यांच्याकडून तुम्हाला काही ना काही रिस्पॉन्स मिळेल, त्यांच्या लक्षामध्येही ही बाब येईल, आणि तेही मित्रांनो लवकरात लवकर दबाव टाकतील, आणि मित्रांनो जे काही कर्मचारी त्यांना या ठिकाणी सांगतील की लवकरात लवकर ही प्रोसेस कंप्लीट करा, तुमचं वेळापत्रही जाहीर करतील, आणि तुमची एक्झामही कंडक्ट केली जाईल। तर हीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड करायची होती। अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।